न्यूज लाइव पर देखते हैं आज की कुछ खास खबरें। पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोरोना स्थिति का जायजा लेने के लिए पिंपरी चिंचवड़ में दाखिल हुए हैं, मगर भाजपा कार्यकर्ताओं द्वारा की गई भीड़ से पूर्व मुख्यमंत्री और कार्यकर्ता सोशल डिस्टेंसिंग की धज्जियां उड़ाते हुए दिखाई दे रहे हैं। चंद्रपुर में बंदरकौल कंपनी के विरोध में पर्यावरण प्रेमियों का एल्गार। चंद्रपुर जिले के विख्यात बाग प्रकल्प के क्षेत्र से लगकर उत्तर दिशा के कॉरिडोर से सटकर बफर जोन के अंतर्गत आने वाले बंदरकौल ब्लॉक के कॉरिडोर क्षेत्र की नीलामी करने का निर्णय केंद्र सरकार द्वारा लिया गया है, जिसके लिए चिमूर उपविभागीय स्तर पर इसी परिसर के 5 गांव के ग्राम पंचायत के प्रस्ताव मंगाए गए हैं। बंदरकौल यह कोल ब्लॉक देश के 41 कोल ब्लॉक की यादी में स्थान पा चुका है। इसी कोल ब्लॉक की नीलामी रोकने के लिए पर्यावरण प्रेमियों ने यहाँ नो माइनिंग नियर ताडोबा नामक कैंपेन शुरू किया है। केंद्र सरकारच्या नवीन नीती नियमानुसार नुकतंच खडसंगी जवळ असलेलं बंदर कोल ब्लॉकच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। जे देशामध्ये जे इतर कोल ब्लॉक लिलाव होणार आहेत त्यामध्ये बंदरचं सुद्धा नाव समाविष्ट करण्यात आलेले असल्यामुळे आज वन्यजीव प्रेमी, स्थानिक नागरिक आणि आम्ही लोकप्रतिनिधी याच्या माध्यमातून सदर कोल लिलाव प्रक्रियेला विरोध करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी विरोध प्रदर्शन करतो। खरं तर यामागे विरोध प्रदर्शन करण्याचं एकमेव कारण हे आहे की ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या एकदम निकटस्थ असलेलं अवघं 6-7 किलोमीटर अंतर असलेलं हे बंदर वनक्षेत्र हे जर का कोल लिलावामध्ये जर का आलं तर या ठिकाणी असलेलं वन्यजीव आणि इतर जे वन्य प्राणी आहेत त्यांच्या जीवनाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे। सोबतच स्थानिक लोकांनी जे अहोरात्र मेहनत करून या जंगलाचे जे संगोपन केलेलं आहे ते संगोपन पूर्णतः नष्ट होऊन या जंगलाचा 100% ऱ्हास होणार आहे। सोबतच जे कोल लिलाव करत असताना शासनाकडनं एक महत्वाची भूमिका अशी सांगितली जाते की या ठिकाणच्या स्थानिक रोजगाराच्या दृष्टिकोनातून ही योजना राबवण्यात येते। आपण बघितलेलं आहे की 1992-93च्या काळामध्ये जेव्हा मुरपारला कोल ब्लॉकची निर्मिती झाली आणि खदान सुरू झाली तर किती स्थानिक लोकांना रोजगार मिळाला याचाही प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर उभा आहे। आणि त्यातल्या केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार कोणतेही कोल ब्लॉक हे खाजगी संस्थेला वाटप करण्यात येतात। तर जेव्हा खाजगी संस्थेला वाटप करण्यात येतात तर त्यांना स्थानिक रोजगाराला न देता बाहेरच्या लोकांना रोजगार करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून असतो। आम्हाला त्या रोजगाराच्या दृष्टीनेही बोलायचं नाही। वन्यजीवांचं जे भ्रमण मार्ग आहे ज्याचा एक कॅरिडोर आपण ज्याला म्हणतो की बोर, पेंच, उमरेड, करंडला आणि ताडोबा याच्या मधातला जो हा वन्य प्राण्यांचा भ्रमण मार्ग आहे तो या कोल ब्लॉकमुळे पूर्णतः नष्ट होऊन या वन्यजीवांचं अस्तित्व संपणार आहे। म्हणून आमचं या ठिकाणून या योजनेमधून किंवा या लिलाव प्रक्रियेमधून हा कोल ब्लॉक पूर्णतः रद्द व्हावा आणि स्थानिक लोकांच्या भावनांची कदर करण्यात यावी। जोपर्यंत स्थानिक लोक याला सहकार्य करत नाही तोपर्यंत या कोल ब्लॉकला आपण म्हणजे सहकार्य करू नये अशी आम्ही केंद्र शासनाला एक विनंती वजा सूचना निर्माण करून देतो। या अगोदर 1990 ते 99च्या काळामध्ये एकदा आणि 2009-10च्या काळामध्ये एकदा या कोल ब्लॉकचं लिलाव करण्याची प्रक्रिया शासनाकडनं करण्यात आलेली होती। तेव्हाही वन्यजीव प्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी याचा कडाडून असा विरोध केल्यामुळे त्या काळामध्ये ही प्रक्रिया पूर्णतः रद्द झाली होती। परंतु तरी देखील पुन्हा एकदा केंद्र सरकारने या कोल ब्लॉकला लिलाव यादीमध्ये टाकणं म्हणजे स्थानिक नागरिकांचा भावनांचा अपमान केल्यासारखा आहे। म्हणून आम्हाला या ठिकाणून पुन्हा एकदा या सरकारला सूचित करायचं आहे की या कोल ब्लॉकला या यादीमधून रद्द करून स्थानिक लोकांचं न्याय मिळवून द्यावा आणि वन्यजीव प्रेमींचं अस्तित्व कायम ठेवावं, जेणेकरून भविष्यामध्ये वन्य प्राणी आणि मानव जीवनामध्ये जो संघर्ष निर्माण होत आहे, जंगल जर का नष्ट झालं तर वन्य प्राणी हे गाव स्तरावर लोक यांच्या जवळ येतील आणि त्यामध्ये एक संघर्ष निर्माण होईल। म्हणून त्यांचं हे वनक्षेत्र, त्यांचं राहण्याचं साधन, त्यांच्या राहण्याची जागा ही अशाच पद्धतीनं नैसर्गिकरित्या कायम राहू द्यावी ही कळकळीची विनंती आम्ही केंद्र सरकारला करतो आहोत आणि या ठिकाणी या कोल ब्लॉकला विरोध करत आहोत। धन्यवाद। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त तो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहें MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।